शपथविधीच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक सुरू होती, जी आता पाऊण तासांनी संपली आहे। शिंदेंच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान सत्तेमध्ये सहभागी व्हायचं की नाही, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की नाही, याबद्दल थोड्याच वेळात एकनाथ शिंदे निर्णय घेऊ शकतात। तर वर्षा बंगल्यावर दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे नेते दाखल झालेले असतानाच ही महत्त्वाची बैठक जी पाऊण तास सुरू होती ती आता संपलेली आहे। आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, निर्णय काय समोर येतोय, याची सगळ्या राज्याला उत्सुकता आहे। अक्षय भाटकर आपल्याला अधिकची माहिती देतील। अक्षय, बैठक तर संपली आहे, निर्णय काय नेमका झालाय, काय काय मुद्द्यावर चर्चा झाली, काय कळलंय का? अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याकडे सध्या आहे ती म्हणजे गृह खातं जर मिळालं तरच उपमुख्यमंत्री पद मी स्वीकारेन अशी अट आहे एकनाथ शिंदे यांची। आणि त्यामुळे सगळी चर्चा जी आहे ती अडून राहिलेली होती। गृहमंत्री पदासाठी पूर्णतः अडून बसलेले आहेत किंवा त्यांची मागणीच आहे की गृह खातं हे मिळायलाच हवं। आणि त्यामुळे सध्या तरी एकूण जर आपण विचार केला तर ज्या चर्चेच्या फैरी झडताय आणि त्या या एकाच गोष्टीवर झडत होत्या, ते म्हणजे गृह खातं आणि उपमुख्यमंत्री पद हे एकत्र मिळावं यासाठी प्रयत्न केले जात होते। जर गृह खातं मिळालं तर उपमुख्यमंत्री पद त्याची जी शपथ आहे ती घेतली जाईल असं देखील सांगण्यात येत होतं। आणि त्याच गोष्टीवर चर्चा झालेली आहे। आणि असं देखील माहिती मिळते, ही देखील महत्त्वाची माहिती आहे ती की ही जी चर्चा होती ती चर्चा देखील सकारात्मक झालेली आहे। ही एक मोठी बातमी सध्या आपल्याकडे आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी चर्चा होती गृह खात्यावरून उपमुख्यमंत्री पदावरून ती सकारात्मक चर्चा झालेली आहे अशी माहिती आपल्याला आतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या दोन बातम्या या सध्या आपल्याकडे आहेत। एक म्हणजे गृह खातं असेल तर उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारलं जाईल आणि याच गोष्टीवरून जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली। त्यामुळे आता अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या कोर्टामध्ये आहे। ही जी बैठक झाली ती अगदी अर्धा तास ही बैठक होती। दोनच नेते म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या बंद दाराच्या आत त्यांची चर्चा सुरू होती। त्यानंतर बावनकुळे आणि इतर नेते जे आहेत ते देखील बाहेर बसलेले होते। आणि या चर्चेच्या अंती आता एकूणच जी माहिती आपल्या हातात मिळालेली आहे सूत्रांची आहे त्यानुसार ही चर्चा सकारात्मक झाली। त्यामुळे कदाचित उद्या जर आपण विचार केला तर उद्या शपथविधीच्या वेळी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात आणि सोबतच ते गृह खात्याची देखील शपथ घेऊ शकतात, गृह खात्याच्या मंत्रिपदाची देखील शपथ घेऊ शकतात अशी अतिशय कन्फर्म बातमी जी आहे ती सध्या आपल्याकडे आहे। आणि त्यावरच आजची चर्चा झाली, मगाची चर्चा झाली। आता या संदर्भात अधिकृतरित्या कोण बोलते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण की अधिकृतरित्या हे एकतर एकनाथ शिंदे बोलू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस बोलू शकतील किंवा जे महत्त्वाचे नेते आहेत जसं की चंद्रशेखर बावनकुळे आहेत किंवा आतमध्ये वेगवेगळे नेते जे बसलेले आहेत शिवसेनेचे शंभूराज देसाई असतील किंवा दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील असतील, हे सर्व नेते आता देखील वर्षा बंगल्यावर वर्षा निवासस्थानी बसलेले आहेत। त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला अधिकृतरित्या नेमकं काय झालं चर्चेमध्ये किंवा चर्चेच्या अंती काय कोणते निर्णय झाले हे लक्षात येणार आहेत। मात्र आपल्याला जी सूत्रांची माहितीनुसार सकारात्मक चर्चा झालेली आहे। आता थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृतरित्या माहिती जी आहे ती देखील समोर येईल। अक्षय, म्हणजेच उपमुख्यमंत्रीपद आणि गृह ही दोन्ही खाती मिळाली तरच एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार आहेत। आणि जसं तू सांगतोयस की चर्चा सकारात्मक झाली आहे, याचा अर्थ जे भाजप गृह खात्यासाठी आग्रही होतं, गृह खाते न सोडण्यावर ठाम होतं, त्या भाजपने आता थोडंसं एक पाऊल मागे घेतलं असं म्हणायचं का, जर गृह खातं ते शिवसेनेला देत असतील तर? एकूणच नाराजी आणि गेल्या 2.5 वर्षातलं काम या सगळ्याच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्री पद येईल अशी शक्यता सांगितली जात होती। मात्र भाजप वारंवार यासाठी या बातमीसाठी किंवा या मागणीसाठी नकार देत होतं। गृह खातं दिलं जाणार नाही, गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील हे वारंवार सांगितलं जात होतं। मात्र चर्चा याच्यासाठीच झालेली होती आणि अजित पवार यांचा यामध्ये काही रोल नव्हता। गृह खातं जे आहे ते दोघांच्यामध्ये चर्चेला कारण होतं। त्यामुळे हे दोनच नेते या चर्चेसाठी बसलेले होते आणि त्यामधून ही जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक झाली असं वर्षा निवासस्थानी असलेल्या काही सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। मात्र अधिकृतरित्या आपल्याला थोडी वाट बघावी लागेल या संदर्भामध्ये कोण बोलतंय। पण उद्या जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद आणि गृह खात्याचं मंत्रिपद याची जर एकत्र शपथ घेतली तर आपल्याला नवल वाटायला नको, कारण की ही जी चर्चा झाली ती देखील सकारात्मक झाली अशी माहिती आपल्याला मिळाली। अक्षय, याचा अर्थ आज जर कोणी बोललं नाही तर याचा उलगडा थेट आपल्याला उद्याच होणार आहे की जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली याचा अर्थ गृह खातं शिवसेनेला दिलं असं आपण समजायचं का, जर थेट उद्या ही गोष्ट कळली तर? अक्षय,
कयास लावू शकतो आपण, कारण की गेल्या वेळीचा जर आपण विचार केला तर आधी शपथ घेतली गेली होती वेगवेगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांचा पोर्टफोलिओ जो त्यांची ती खाती जी ती नंतर दिली होती किंवा नंतर ती जाहीर करण्यात आली होती. फक्त शपथ आधी घेतली गेली होती. त्यामुळे उद्या देखील असंच केलं जाईल. आधी शपथ दिल्या जातील, तिन्ही जे मुख्य नेते त्यांच्या शपथविधी होतील, त्याच्यानंतर काही मंत्र्यांच्या शपथविधी होईल. मात्र कोणाला कोणता पोर्टफोलिओ आहे हे थोड्या वेळानंतर आपल्याला कळेल. पण चर्चा ही मुळात गृह खात्यावर होती, नगरविकास खात्यावर होती. तर या सगळ्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे सफल झालेत असं एकूणच सध्याचं चित्र आहे किंवा सूत्रांची माहिती आहे. पण यात देखील जर पुन्हा चर्चा झाली किंवा पुन्हा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत दिल्लीतले, यांच्या सोबत चर्चा होईल. देवेंद्र फडणवीस हे चर्चा करतील आणि मगच अंतिम निर्णय जो आहे तो दिला जाईल किंवा तो सांगितला जाईल. जर आता देखील हे झाल्याच्या नंतर देखील जर गृह खातं मिळालं नाही तर मात्र अजून नाराजी ही एकनाथ शिंदे यांची भाजप ओढवणार का किंवा ती सहन करणार का याकडे देखील बघावं लागेल. मात्र एकूण आता चर्चा तर झालेली आहे आणि ही चर्चा जी आहे ती दोन नेत्यांमध्ये झाली, शीर्षस्थ नेते आहेत त्या दोघांमध्ये झालेली आहे आणि त्यामधून आता काय निघतं यासाठी अधिकृत आपल्याला उद्यापर्यंत तर निदान वाट बघावी लागेल. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता बघूया पुढच्या काही तासांमध्ये कदाचित याचा उलगडा आपल्याला होऊ शकेल की गृह खातं नेमकं कोणाकडे, उपमुख्यमंत्री कोण होते. आणि जर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतील तर मग त्यांना गृह खातं म्हणजे शिवसेनेला मग गृह खातं भाजपने दिलंय का, पुढच्या काही तासांमध्ये याचा उलगडा होऊ शकतो. अक्षय, धन्यवाद. बातमीचे अपडेट्स घेतच राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.